नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं नव्याने स्वागत आहे माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता मी चाललो आहे कोल्हापूरवरनं साताऱ्याला विघ्नेशच्या घरी. येस गाईज, मला सकाळचं शूट नाही घेता आलं. आता इकडनं गाडी केली आम्ही बस, आणि बसमधनं ओमी आणि सोडायला आलेला. लवकर ये मुंबईला. बाय बाय. विघ्नेशच्या हॉटेलमध्ये आलोय. शिव शंभू हॉटेल. हॉटेलचं नाव आहे शिव शंभू. मी प्रमोशन करतो, त्याचे पैसे द्या. सो मिसळ पाव घेऊन आलाय विघ्नेश आमच्यासाठी. वो सौरभच्या नाही, विघ्नेशच्या घरी आलोय. हे आहे विघ्नेशचं घर. ऍक्च्युली बंगला आहे मोठा, तुम्ही बाहेर न बघू. सो हे आहे विघ्नेशचं घर. यस, आहे विघ्नेशचं घर. हे आजी आहे आणि तिथे जेवण सगळं बनवत आहे. तिथे जेवण करतायत. सो हा आहे आमचा रूम. दीपा एकदम कृष्णा लागायची. सो आता मी जेवायला बसलो इथे. फुल घरगुती पद्धतीमध्ये इथे सगळे जेवायला बसतात. So this is so beautiful, delicious food. नॉनव्हेज वाला मला जेवायला दिलं सईने आज. थँक्यू. तू काय याला बम बोलतात. इकडलं एक पाणी गरम केलं जातं. तुम्ही बघितलं असाल गावच्या साईडला खूप बघितलं जातं. हे पसारा बघा काय लागते. व्हॉट्सअप हाय कर सई. तू हाय कर. बोल हाय कर. हाय. प्रथमेश ही भाजी असं आपला बरं का. भाकरी गरम गरम आहे, कुस्करून खा. सो आता आम्ही चाललोय कराड एक्सप्लोर करायला. बाय. मी सोडायला आले आम्हाला. गाईस, ही आहे बैलगाडी जी ऊसाचं शेत घेऊन चालली. तर असंच फिरता फिरता आम्ही पोचलो पटरीजवळ. आणि माझी तर पूर्णपणे समजून जावा, कारण लांबवरती मी बघतोय ट्रेन दिसते मला, तुम्हाला ह्याच्यात दिसत नसेल. आणि नंतर असं फिरत फिरत आम्ही एका उद्यानात पोचलो. इथे एवढी वटवाघळं होते. मी सकाळची वटवाघळं तेव्हा फर्स्ट टाईम पाहिली. आणि नंतर खूप शांतता होती त्या उद्यानात. आणि तुम्हाला माहिती असेल ते, त्याचं तुम्ही राहत असाल तर, ह्या उद्यानाचं नाव. सो इथून आली आहे कोयना नदी आणि इथून आली आहे कृष्णा नदी. आणि ह्या दोघांचा प्रीती संगम हा तो डायरेक्ट जातो ह्याच्या गावी. हा काय बोलतो बघूया. जायचं बोटीत. 100 रुपये पर वाजता. बापरे. पैशाचा विचार न करता आम्ही थेट बसलो बोटीमध्ये आणि थोडीशी मजा मस्ती केली. आणि नंतर उतरून महादेवांचं दर्शन घेतलं, जे की तिथेच होते आपले महादेव. मग आम्ही निघालो आणि आम्ही गोवा खायला गेलो, कारण गोवा खायची क्रेविंग झालेली. गाईज, असं वाटतं मी लिपस्टिक लावली. आणि हे आहे पार्टी मंदिर. सो आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या ठिकाणी. कुठे जातो काय माहिती नाही, पण ऊन खूप आहे. चला. समोर घोडा होता, तर घोड्यासोबत शूट करायला गेलो, पण बघा काय झालं. तिथून आम्ही एका प्राचीन मंदिरात, जे की खूप लोकांना माहिती सुद्धा नसेल, त्या मंदिरात आम्ही गेलो. तेही महादेवाचं मंदिर होतं. आणि एवढं पीसफुल वाटलं तिथे जाऊन, एवढी शांतता होती. महादेवाचं दर्शन झाल्यानंतर स्वामींनी सुद्धा बोलवलं आम्हाला त्यांच्या मठामध्ये. मग स्वामींच्या तिथल्या एका मठामध्ये गेलो आणि दिन बन गया भाई उस दिन. तो असं वाटलं. आज गुरुवारचं ते पण. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं सुंदर दर्शन घेतल्यानंतर आम्ही लोक निघालो विघ्नेशच्या बेकरीला भेट द्यायला. हो, म्हणजे त्यांची बेकरीसुद्धा आहे आम्हाला तेव्हा कळालं. मी बोललो
हा दिसतो खूप स्वीट अँड सिंपल, बट हे बहुत बडा हरामी टाइप का. तो ही आहे बेकरी. ह्याची नाही, याची नाही, तर याची. हे काय आपलं. सो ही आहे लाटायची मशीन आणि हे बघा रेडी. शेवटचं स्पॉट आहे हे वज्रेश्वरी देवीचं मंदिर. गावातलं आहे. हा, यांच्या गावातलं आहे. हे मस्त आहे सांगणार. आपल्या गावातलं. देवीचं सुंदररित्या दर्शन झाल्यानंतर आम्ही लोक परत निघालो घराच्या दिशेने. मग नंतर कळलं की अजून पण देव आहे त्यांच्या गावात, म्हणजे सगळ्यांच्याच गावात असतात, पण तिथे एवढे सारे देव होते आणि आज दिवसच पूर्ण असं देव 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 झालं, तर खूप छान वाटलं. परत आम्ही घरी आलो आणि जाम थकलो म्हणून डायरेक्ट झोपून गेलो, कारण दुसऱ्या दिवशी काहीतरी खास होणार होतं. आम्ही गाडी काढली आणि दुसरा दिवस सुरू झाल्या पळालो शेतामध्ये. येस, आम्ही खूप सारं शूट केलं, जसं तुम्ही माझ्या इंस्टा रील्सला पाहू शकतात, मम्मीच्या इंस्टा रील्सला पाहू शकतात. त्यांच्या शेतात गेलो, मस्तपैकी गावरान चिकन शेतामध्ये केलं आणि खाल्लं आणि खूप मजा आली, खूप मस्त वाटलं. ना मिळू बाळा, सगळं तू आहे. काय साडी पशी काय नव्हतं, खरंच नव्हतं, पण आता समाधान मानायची लई छान. मी म्हणजे तुम्हाला घेतली. हे व्हॉट्सअप गाईज. सो आता आम्ही इकडनं निघालोय, म्हणजेच विघ्नेशच्या घरातनं निघालोय. आता आम्ही खाली जातो, सगळ्यांना बाय बाय करतो, चहा नाश्ता करतो. 11ची ट्रेन आहे, वाजले 10. तो चला जवळ स्टेशन म्हणून काय वाटत नाही. आणि खूप छान वाटलं, खूप मजा आली. माझा आवाज बसला, जसं की तुम्ही बघू शकता. थोडासा व्हॉइस प्रॉब्लेम झाला, थंडी खूप आहे ती थोडी सकाळी त्यामुळे. सो ये बाय. तुम्ही व्ह्यू बघू शकतात गाई, कसला सुपर व्ह्यू आहे. गाईज लुक ॲट आजी. आजीने ती साडी दिली जी काल आम्ही आजीला दिली. ती आजी खूप गोड दिसते. हे बघा कांदेपोळी बघा, थोडेसे गावचे थोडेसे कांदेपोळी. पुरगीचा जेवण मला कोण मग हे करणार. वा, आणि आपली साठीवाली गॅरंटी आपली दिली. पाहुणी समजलं तुम्ही मला. तो अनप्लॅन ट्रिप होती आणि ती सक्सेसफुल झाली आहे. आणि ट्रेन आता येते. आम्ही मसूर स्टेशनला आहोत, जसं की तुम्ही बघू शकता, पण आम्हाला मसूरची काय भेटली नाही. गाडीत होता. बाय बाय बाय. खूप इमोशनल झालं. गाईस फायनली आम्ही घरी आलोय आणि आवाज थोडासा मजा आली आणि धमाल. मेमोरेबल ट्रिप इट वॉज. आणि दर्शन पण. तर तुम्ही ब्लॉग बघितलाच असाल. पण छान झालं. खूप साऱ्या क्लिप्स आम्ही अनफॉर्च्युनेटली घेतले नाहीये आणि खूप मेमोरेबल ट्रिप होती आणि खूप मस्त मजा केली आम्ही. खूप धमाल केली. छोटा पॅकेज बडा धमाका. अनप्लॅन ट्रिप होती ही, अचानक भयानक मध्ये निघालेलो आम्ही. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा, कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. लव्ह यू ऑल. कीप लव्ह यू.